सांग माहिती. नमस्कार सर, आम्ही मिळून बेस्ट फ्रॉम बेस्ट अर्थातच टाकाऊपासून टिकाऊ हा प्रोजेक्ट तयार केला आहे. त्यासाठी आपण पाहिलं झालं की सध्या बाजारामध्ये चिप्स, कुरकुरे असे नाना तऱ्हेचे पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्रीला ठेवलेले असतात. मग हा रॅपरचा कचरा शाळा, घर, कॉलेज, परिसर असा कोठेही ढीगचा ढीग पडलेला असतो. मग हा चिमट असतो त्यामुळे हा कुजत नाही. मग याचा ढीग दीर्घकाळ तसाच राहतो. जर हा तसाच पडून राहिला तर मातीची सुपीकता बिघडेल व मातीचे प्रदूषण जर ह्याला पेटवून द्यायचं म्हणलं तर त्याच्यातून विषारी वायू बाहेर पडेल, वायू प्रदूषण होईल. आणि जर हा तसाच ठेवला आणि समजा पाणी जर वाहून आलं तर ते पाण्याने वाहून जाऊन नदीची शेवट पर्याय त्याला नदी, मग तो नदीत मिसळेल म्हणजे पाण्याचं प्रदूषण. म्हणजे ह्यामुळे हवा, पाणी आणि माती यांचे प्रदूषण होते. मग ह्याला कुठेतरी अटकाव करण्यासाठी तसेच विज्ञान प्रदर्शनामध्ये एका गोष्टीचे प्रदर्शन करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने समाजाला मदत होईल किंवा सामाजिक समस्या दूर होईल यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट तयार केला आहे. आता हे काय काय कुठलं टाकाऊ आहे याच्यातलं वेस्ट गेलेलं काय आहे हे? आपले जे रॅपरचे तुकडे असतात कशाचे? रॅपरचे तुकडे, रॅपर आपण जे कुठं दाखव बघू. ते रॅपरचे तुकडे वर हातानं घे वर. हां हां. आणि जे आपल्या घरात पेपरचा रद्दी पेपर पेपरचा लगदा हा कसा तुम्हीच तयार केलाय? पाण्यात फक्त भिजवले पाण्यात फक्त भिजवलंय. या दोन्हीचे मिश्रण करून आम्ही पेपर रॅपर म्हणजे काय आहे नेमकं? आपण जे पेपर्स चॉकलेट ते खातो त्याचे कवरच आहे ते. आणि ते म्हणजे हे विरघळत नाही, कुजत नाही. नाही कारण ते अविघटनशील आहे. मग आता ह्याचं तयार करताना काय प्रोसेस केली आहे? हे जे आपण भिजवलेले कागद आणि रॅपरचं तुकडे हां. यांचं मिळून असं आम्ही एक मिश्रण तयार केलं आणि त्याला छान असे आकार देऊन हे असे वस्तू तयार केलेल्या आहेत. आणि ते असं चिकटून बसण्यासाठी त्याच्यामध्ये जरासं डिंक हे त्यापासून तयार केल्या. हे काय आहे नेमकं? होय. वापर करता येईल का? हां, म्हणजे सुशोभित असतो. हे प्रदूषण कमी करण्याचा अतिशय चांगला असतो ते उपक्रम आहे हा. प्रदूषण कमी करण्याचा ते अनेक फायदे आहेत. त्याला बोललं आहे कारण की वातावरण आता सरळ नाही त्यामुळे नाही जर वाढलं असतं तर आणि छान पडलं असतं. हे तसंच केलं हे. सगळ्यात तेच आहे. हे सफरचंद, हे केळ आणि हे आणि याचं सर एक वैशिष्ट्य आहे की याला आपण खर्च करू शकत नाही. तुम्हीच विचार करा सर, हे सगळं टाकाऊ आहे मग ह्यातला खर्च काय? फक्त खर्च तेवढा आला तो म्हणजे आणि ह्या रॅपरला काय आपण अटकाव घालू शकत नाही. वापर त्याचा होणारच आणि त्याचा रॅपर वापर होणारच. आणि